दाखव. जड आहे. आई शपथ भारी आहे रे. गोळी दाखव. नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे पूर्णगड गावामध्ये आणि हे हॉटेल तुमच्या ओळखीचं असेलच, कारण की माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे हॉटेल दिसतं. मिसळपाव आहे. तर पूर्णगड गावातच हे हॉटेल आहे आणि इथले पदार्थ मला खायला खूप आवडतात. म्हणजे अस्सल कोकणी आणि गावची टेस्ट येते इथे. हे मी मागवलेलं आहे मिसळपाव. इथली मिसळपाव, कांदा भजी आणि मालपोहा हा माझा फेवरेट आहे. हा तर इथला खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे अगदी गाड्या थांबून थांबून इथून मालपोहा गरमागरम असे पार्सल घेऊन जातात. तर मित्रांनो, पेटपूजा तर झाली आणि आता आपण आलो आहोत पूर्णगड गावामध्ये. तर ह्या गावातूनच पूर्णगडावर जाण्याचा रस्ता आहे, किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. इथे हा टायमिंग लिहिलेला आहे, किल्ला चालू सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 5 वाजता. आणि आता टायमिंग झालेला आहे सकाळचे 7:40 झालेली आहे. म्हणजे आपण फार लवकर आलेलो आहोत. सकाळच्या छान सूर्यप्रकाशात मला हा किल्ला बघायचा होता, म्हणून मी लवकर निघालो. हरकत नाही. आणि इथे आपल्याला हे फणसाचं झाड बघायला मिळालं आहे. छोटे छोटे फणस हे खाली लागलेले आहेत आणि ते प्रोटेक्ट करण्यासाठी कदाचित ही नेट लावली गेलेली आहे. तर ह्या पायवाटामधून निसर्गाचा आनंद घेत घेत आपण किल्ल्यावर पोचू. गडावर जाता जाताच हे आपल्याला असे कोकणातली घरं दिसतात, जी अतिशय सुंदर वाटतात. ते पहा, इथूनच गड दिसायची सुरुवात झाली आहे. म्हणजे हा गड असा जास्त उंचीवर नाही आहे. मी सुरुवात केली चढायला तर मला 20-25 मिनटंच लागली. हे झाड बघा ना, कसं एकमेकांना विळखा घालून तयार झालेलं आहे. तर किल्ल्यावर पोचल्या पोचल्या आपल्याला पहिलं हे बघायला मिळतं की इथे कमालीची स्वच्छता आहे. पूर्वी गडाबाहेरील विहिरीतूनच इथे पाणी पुरवठा केला जात असे. इथेच पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलच्या टाकीची सोय केलेली आहे. या किल्ल्याच्या दरवाजाजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मारुती मंदिराची सध्या गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा दिसून येतो. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्ट्यांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या आहेत. तसेच दगडात कमळे कोरलेली पाहायला मिळतात. येथे तटबंदीवर चढणीसाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाशी काही तटबंदी ढासळलेली आहे, पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहेत. हा किल्ला काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर करून बांधला गेलेला आहे. त्याचा आकार आयताकृती आहे. या गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पाहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पाहायला अर्धा तास पुरेसा आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे. दुसरे गेट समुद्राच्या बाजूने अप्रतिम दृश्यासह उघडते. हा किल्ला अगदी छोटा आहे, पण आधुनिक भारतीय नौदल म्हणून विकसित झालेल्या कान्होजी आंग्रेंच्या नौदलासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला 22 एकरांवर पसरलेला आहे आणि मुचकुंडी नदीवरील उत्तरेकडील टेकडीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखुणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानशा टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उत्तरावर पूर्णगडाचे गाव वसलेले आहे.
समोर जी सुरूची बन दिसते ना, तो आपल्या गावखडी गावचा समुद्र आहे. गडावर राहण्याची सोय नाही, पण खाली पूर्णगडात राहण्याची सोय होऊ शकते व समोर असलेल्या गावखडी गावातही राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते. हे पहा, गडाच्या पायथ्यापर्यंत बाईक येऊ शकते. पूर्णगड किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे. लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानशा टिबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. किल्ल्याच्या बाहेर आलो आणि इथे एक छोटासा स्टॉल दिसला. तिथे थंडगार कोकम सरबत घेतलं आणि किल्ला उतरून थोडंसं खाली उतरलो तर मला इथे हे सिद्धेश्वर आणि श्रीदेव रामाचं मंदिर लागलं. मंदिराच्या आत आलो तर मंदिर अजून बंद होतं, पण बाहेरून बघता ते पूर्ण असं कोकणी लूक त्याला दिसत होता गावचा. सो अतिशय छान वाटलं, शांत वाटलं, प्रसन्न वाटलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णगड नंबर 1 याच्या समोरच हे मंदिर आहे. आणि तिथूनही पुढे आल्यावरती आपल्याला हा पाण्याचा सुंदर कुंड दिसतो आणि वरती ही नारळाची छान झाडी आहेत. पूर्णगड गाव आणि गावखडी गाव हे बाजूबाजूला आहे. म्हणजे रत्नागिरीवरून जेव्हा आपण गावखडी गावात जातो तर पहिला आपल्याला पूर्णगड गाव लागतो. पूर्णगड आणि गावखडीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण गावखडी गावामध्ये एंटर करतो. तर कोकणातील निसर्गरम्य, सुंदर आणि ऐतिहासिक इतिहास असलेल्या पूर्णगड गावची भेट आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच एका नवीन ठिकाणी भेट देऊया. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या. बाय.